जय श्री राम, वंदे मातरम, भारत माता की जय, जय हो भारत का संविधान। अरे महत्वाचे, अरे तुम्हा पत्रकारांना आता सांगायची वेळ आली वाटतंय मला की कशाला महत्वाचं म्हणतात आणि कशाला बिनकामाचं म्हणतात। अरे दोन बिनकामाचे रिकामे त्याच्यामध्ये काय शक्ती असू शकते। आम्ही कष्टकरी आहोत, कष्टकरी जनसंघ आमचं संघटन आहे आणि ज्यांनी कष्टकऱ्यांच्या विरुद्ध, श्रमिकांच्या विरुद्ध, श्रमवीरांच्या विरुद्ध म्हणजे त्रास देण्याचा म्हणजे निश्चित करून त्रास दिला, अशा लोकांच्या प्रती लोकांच्या मनामध्ये ह्या जोडगोळीबाबत कोणती भावना असता सद्भावना नाही। हे स्वार्थानं लिप्त होऊन एकत्र आलेत। हे का लिप्त होऊन एकत्र आलेत? यांनी स्वतःची राजकीय अवकात मागे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघितली आहे। ह्यांच्या अवकातीमध्ये मला असं वाटतंय की ह्यांच्यापेक्षा अति चांगलं राजकारण, ह्यांच्यापेक्षा ह्या जोडगोळीपेक्षा उद्धवराज ह्या जोडगोळीपेक्षा अति चांगलं राजकारण रिपब्लिकन म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकरांचा जो वंचित बहुजन आघाडी आहे ती करत आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी म्हणजे बालवाडीतलं राजकीय शिक्षण आता माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांकडून घेणं आवश्यक आहे। आणि त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की ह्या दोघांचंही कोणतंही अस्तित्व नसलेली माणसं, राजकीय अस्तित्व नसलेली माणसं एकत्रित आल्यामुळं काही होत नाही। आणि मला हे विचारायचं उद्धवला, उद्धव ते जे तुमचे स्पोक्स पर्सन्स आहेत ना ते स्पष्टपणे असं म्हणायचे, काय म्हणायचे, काय ते उठ दुपारी घे सुपारी, उठ दुपारी घे सुपारी, राज ठाकरेंवर उपहासात्मक बोलायचे। त्याचं उत्तर काय उद्धव ठाकरेंकडे? उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते उत्तर देणार आहेत की नाही हे महाराष्ट्र विचारतंय। एक बोट जेव्हा इतरांकडे दाखवतात ना राज ठाकरे तेव्हा 4 बोटं आपल्याकडे असतात। हे राज ठाकरेने लक्षात ठेवलं पाहिजे। आमचा हक्क आहे, आम्ही मतदार आहोत। कष्टकरी जनसंघाची कष्टकऱ्यांमध्ये ताकद आहे आणि म्हणून त्या ताकदीवर आम्ही तुम्हाला विचारत आहेत। तुम्ही जे म्हणताय ना की राजकीय म्हणजे लहान लेकरं पळवतात तसं राजकीय युवकांना पळवलं चाललंय असं राज ठाकरे बोलले, बरोबर? त्याच प्रकारचं वक्तव्य केलं। मला हे म्हणायचंय राज ठाकरेंना की तुम्ही जे पळवापळवीची गोष्ट करता ना त्या पळवापळवीचा भाग तुम्ही सुद्धा आहात की नाही ते सांगा। कारण तुम्ही मला असं वाटतं म्हणजे तुम्हाला स्पर्धाच माहिती नाहीये। तुम्हाला मला तर म्हणेल की तुम्हाला ते कोणता खेळ असतो आमचा खो-खोचा खो करत राज ठाकरे मला असं वाटतं कुठपर्यंत पोहोचलेत तर उद्धवच्या राजकारणापर्यंत पोहोचलेत। आणि त्याच्यामुळं मला हे म्हणायचं आहे की मला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची कीव येते, दया येते। ह्या कारणासाठी आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कुठे गेलते ते होते कुठे आहे बघा, आणखीन तिथे अधिकृतरित्या बांधकाम झालेलं नाही। उद्धव मुख्यमंत्री होते, उद्धवचे लोक म्हणजे महापालिकेमध्ये सत्तेत होते, परंतु तुम्ही एक मला सांगा की तिथे त्या शिवाजी पार्कमध्ये तशा प्रकारचं बांधकाम करण्याची मुभा नसल्यामुळे ती याचिका सुद्धा मीच दाखल केलेली होती। अरे तुम्ही जिथं नतमस्तक व्हायला गेलात ते तरी तुम्ही उभं करू शकलात का? मुंबईचे रस्ते, कोविड मधले लफडे, कोविडमध्ये केलेल्या भानगडी हे तर हळूहळू बाहेर निघणारच आहेत। मग तुम्ही जर स्वतः भाऊ म्हणजे काय तुमची मुंबई राजकारणासाठी काय तुमच्या 7-12 तुमच्यावर नावावर झालेला आहे का? मला माध्यमांना सांगायचंय, यांच्या नावावर 7-12 आहे का राजकारणाचा मुंबईतला? हे कोण आहेत? हे
कोण आहेत? हे कोण आहेत? यांची वैचारिक व्यवस्था कोणती आहे? यांचं वैचारिक अस्तित्व कोणतं आहे? कधी मामूजान भाईजानला म्हणणारे, भोंग्यावर बोलणारे, आता एक भाऊ भोंग्यांसोबत राहून वरडून आलाय. आता मात्र गले मिलो भाई गले मिलो, हे याच्यावर कोणी मतदान करणार नाही. मुंबईमध्ये कष्टकऱ्यांची शक्ती आहे. यांनी मुंबईची वाट लावलेली आहे. यांनीच इंडस्ट्रीज यांच्यामुळे गेलेले आहेत, बाहेर दूर गेलेले आहेत. ह्यांच्यामुळेच तुम्हाला सांगतो, आज जे आहे मुंबईतला खास करून हेच कारणीभूत आहे. जोडगोळी ह्यांचं राजकारण कारणीभूत आहे. दादर, परेल, लालबाग, माहीम ह्या ही जी लोकवस्ती आहेत, ह्या लोकवस्तींमध्ये युवकांची बेरोजगारीला हे कारणीभूत आहेत. हे स्टंट करायला लावतात स्वतःच्या अवलादींना आणि राजकीय मोठे करायला पाहतात. परंतु आज जी बेरोजगारी आहे, आज मराठी म्हणून तुम्ही बोलता, कुठे गेला तुमचा मराठीचं म्हणजे अस्तित्वाची भाषा? न्यायालयात गेल्याच्या नंतर राज ठाकरे प्रश्न विचारले जातील, कुठे गेली अस्तित्वाची भाषा न्यायालयामध्ये उभा राहिल्याच्या नंतर? आणि त्यामुळं हे पळकुटे राजकारणी आहेत, हे अस्तित्व नसलेली राजकारणी आहेत. आणि त्याचसोबतच यांना देणं घेणं काही नाही सामान्य माणसाचं. त्यामुळं यांच्या जी जोडगोळीची जी युती आहे, ही मी तुम्हाला म्हणेल की वात्रटिकेमध्ये ही पादरी युती आहे. मी वात्रटिकेमध्ये म्हणेल ही पंक्चर युती आहे. मी वात्रटिकेमध्ये मी म्हणेल हे यांचं काही नसलेलं ढबढब युती आहे. मुंबईचा महापौर मराठीत होणार आणि तो आमचाच होणार असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलंय. नाही, एक लक्षात ठेवा, हे राज ठाकरेचं एका प्रकारचं भांडवल आहे. आणि राज ठाकरेला ज्ञान किती आहे मला माहित नाही पॉलिटिकल सायन्सचं, पण दुःख वाटतंय, निवडून आलेल्या सन्माननीय नगरसेवकांमधून निवडला जातो महापौर. आणखीन मला असं वाटतंय राज ठाकरेंचे 2 वाजले नाहीत का दुपारचे? पूर्ण जाग आली नाही का राज ठाकरेंना? इथे सामान्यपणे नगर परिषदा, नगरपंचायतांमधून जसं नगराध्यक्ष निवडतात तसं नाही राज ठाकरे. मी आधी क्लिअर करत आहे, राज ठाकरे पालिकेत निवडून आलेल्या माननीय नगरसेवकांच्या आधारावर महापौर निवडला जात आहे. हे राज ठाकरेला एवढं कळू नये, हे म्हणजे अत्यंत म्हणजे मला असं वाटतं की काय कामाचं असं राजकीय जीवन. आणि त्या पुढे जाऊन मला सांगायचं आहे, राज ठाकरे एक बात बताता हूं, कन्याकुमारी से कश्मीर तक, फिर वो उत्तर भारतीय भाई हो, वो गुजरात का भाई हो, वो तमिल भाई हो, वो तेलुगु भाई हो, वो महाराष्ट्रियन मराठी भाई हो, कोई भी भाई हो, जिनको चुन के आए वाले जो नगर सेवक है वो पसंद करेंगे, लोकतंत्र की परिभाषा में, डेफिनेशन में वो बन सकता है. भाषेवर प्रतिबंध ह्याच भाषेचा बनेल, त्याच भाषेचा बनेल. राज ठाकरे भाषेवरला डिस्क्रिमिनेशन संविधानामध्ये मान्य नाही. ह्याच जातीचा उद्या राज ठाकरे कुणीतरी उठून म्हणेल की ह्याच जातीचा पाहिजे, चालणार आहे का? उद्या कुणीतरी येऊन म्हणेल की ह्याच अमुक याचा पाहिजे, म्हणजे राज्याचा पाहिजे, चालणार आहे का? त्याच्यामुळं मुद्दा असा आहे की जो इथला नागरिक आहे, ज्याच्याकडे नागरिकत्व आहे, जो निवडणूक लढण्याला पात्र आहे, निवडून आलेल्या माननीय नगरसेवकांमध्ये ज्याच्यामध्ये सर्वाधिक मुंबईच्या बाबतीमध्ये रिझर्वेशन असेल तर रिझर्वेशन नसेल तर म्हणजे खुल्या वर्गातले त्या पात्रतेनुसार सभागृह ठरवत असते. राज ठाकरेला ठरवण्याचा अधिकार नाही. राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी स्वतःला तपासून बघावं की महाराष्ट्रामध्ये त्यांची किती चलती आणि किती लायकी आहे राजकीय. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आपण महायुतीला भरघोस यश मिळालेलं पाहायला मिळतंय. आता मुंबई महानगरपालिकेने किंवा इतर महानगरपालिकांमध्ये महायुतीची सामना असणार आहे दोन्ही ठाकरे बाजूंचा. बघा, आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय संविधानाला मानणारे आणि त्यामुळं अखंड भारताचा विचार असेल किंवा हिंदू राष्ट्राचा विचार असेल मानणारा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. आणि आजपासून नाही तर उद्धव ठाकरेला चले जाओ म्हणणाऱ्या चळवळीपासून कष्टकरी जनसंघाचं स्वतःचं अस्तित्व आहे. कष्टकरी जनसंघाची कष्टकऱ्यांमध्ये शक्ती आहे.
मुंबईतले तमाम कष्टकरी, मग ते टॅक्सी ड्रायव्हर भाऊ असतील, ऑटो रिक्शा वाले भाई होंगे हमारे, या दिहाड़ी मजूर होंगे, हे सगळी जी शक्ती आहे एसटीतले महामंडळातले मोठ्या प्रमाणावर आमचं जे हे आहे शक्ती आहे मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागामध्ये, ह्या सगळ्या शक्तीच्या आधारे मी सांगू इच्छितो की ह्या शक्तीच्या आधारावर आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे सारख्यांना राजकीय तोंड वर काढू देणार नाहीत. कारण आम्ही यांची इजवलेली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाली आहे, मात्र भाजप टीका करते की हे सत्तेसाठी आहेत, मुंबईसाठी नाही. मी तर त्या पुढे जाऊन म्हणेल राजकीय लाचारीसाठी आहेत. यांच्या घरासमोरचा कचरा सुद्धा तुम्हाला सांगतो हटवला जाईल की नाही. यांना कुणीतरी काहीतरी राजकीय आपल्याकडे असावं. आता काय आमदार खासदार तर यांच्या स्वप्नातल्याच गोष्टी आहेत. कुणी लोक यांच्यासोबत थांबायला तयार नाहीत. आणि त्या पुढे जाऊन आता जर मुंबईतल्या गल्लीच्या राजकारणातून जरी हे संपले तर हे गल्लीवाले शिल्लक राहणार नाहीत. म्हणून हे राजकीय लाचार आहेत असं माझं म्हणणं आहे. मागच्या काळामध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवरती फार जहरी टीका केलेली पाहायला मिळाली. तसेच सुषमा अंधारेंची पण टीका होती. नाही, सुषमा अंधारे ताई ज्या आहेत, भगिनी आहेत, त्यांनी स्पष्टपणे राज ठाकरेंना म्हणलं होतं. आपण आजही माझ्याकडे व्हिडिओ आहेत की उड दुपारी घे सुपारी, उड दुपारी घे काहीतरी होतं ते, उड दुपारी घे सुपारी, याचं उत्तर उद्धव ठाकरेंना द्यावं लागेल. प्रश्न तर विचारले जातील किंवा ते दुपारी आणि सुपारी काय होतं, ते टन सारखंच होतं का, उड दुपारी घे सुपारी, मग हे काय आहे आता, याचं उत्तर द्यावं लागेल. राज ठाकरे असं देखील म्हटलं की उत्तर देवांना द्यावे लागतात, दानवांना नाही. रावसाहेब दानवेंनी एक टीका केली होती. काय टीका होती, मी ऐकली नव्हती. त्यांची टीका अशी होती, रावसाहेब दानवेंनी अशी टीका केली होती की ठाकरेंची ही निवडणूक आहे, निवडणुकीनंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते राहणार नाहीत, कार्यकर्ते आपलं भविष्य स्वीकारतील, अशी टीका केली होती. त्याच्यावरती राज ठाकरेंनी हजरजबाबीपणा दाखवत उद्धव ठाकरेंकडून माहीत घेतलं, ती प्रतिक्रिया दिली. नाही, मला हे म्हणायचं आहे की राज ठाकरे स्टंटबाज आहेत. ते काय म्हणजे वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणजे स्टंट मॅन म्हणलं तरी चालेल. आज मी राज ठाकरेंना सवय सूचकची तुम्ही प्रशंसा, नाही, मी प्रशंसा नाही, स्टंट मॅन आहे. प्रशंसा करण्यासारखं नाही. तुम्हाला सांगतो ते चुलबुल राजकारणी आहे. चुलबुल राजकारणी आहे. आणि त्याच्यामुळं राज ठाकरे जे काही म्हणजे बोलतात ते एक एंटरटेनमेंटच्या पलीकडे लोक घेत नाहीत. आणि मला असं वाटतं की मुंबईतला युवक राज ठाकरेला एंटरटेनमेंट पुरतच मर्यादित पाहते. मनसे नेते देखील असे म्हणतात की मध्यंतरी आम्ही साठवूनचा यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता बूट पॉलिश करताना. त्यांचा महापौर बसू शकत नाही, फक्त चकाचक करण्याचे फक्त ते कामं करतात असं मनसेच्या वतीने सांगण्यात येतं. नाही काय कोण मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी 2 दिवसापूर्वी बूट पॉलिश कामगारांचा मेळावा घेतला होता. त्यामध्ये त्यांनी त्यांना प्रोत्साहन द्यावं म्हणून स्वतः बूट पॉलिश केलं होतं. त्यावरती ही टीका होती. कोणी टीका केली? म्हणतात की महापौर मनसे नेते यांनी संदीप देशपांडे म्हणालेले आहे की भाजप फक्त चकाचक करण्याचं काम करू शकतं, परंतु त्यांचा महापौर बसू शकत नाही. संदीप देशपांडे हे दर्दी माणूस आहे, परंतु संदीपनी असं अनाकाली बोलू नये. कारण लक्षात ठेवावं, संदीपनी एक गोष्ट, संदीप फ्युचरिस्टिक राजकारणी माणूस आहे, युवक आहे. राईट पर्सन ऑन रॉंग पार्टी तर आहेच, परंतु संदीपनं असं बाष्कळ स्वरूपाचं बोलू नये. त्याचं कारण मी हे सांगतो की बूट पॉलिश करणं हे श्रमिकतेचं लक्षण आहे. आणि एखाद्या श्रमिकासोबत एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण श्रमिकांचं म्हणजे काय म्हणतो हौसला अफजाई करण्यासाठी किंवा प्रत्येक श्रम हे कृतज्ञ व्यक्त करणे किंवा प्रत्येक श्रमाच्या प्रती एक प्रतिष्ठा आहे हे दाखवणे, ही जर भावना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री साटम यांनी जर व्यक्त केलेली असेल आणि त्यांनी जर ते तशा प्रकारे एखाद्या मेळाव्यामध्ये
त्या श्रम दाखवला, श्रम करताना एक आपुलकी दाखवली असेल किंवा ते करणं ते सुद्धा प्रतिष्ठेतच आहे. हे कार्य बूट पॉलिश करणं हे सुद्धा प्रतिष्ठेतच आहे हे दाखवलं असेल तर मला असं वाटतं की तशा प्रकारची टीका ही अनाकालनीय आहे. अशी टीका करू नये. मला असं वाटतं की माझ्या या वक्तव्यानंतर संदीप समजून जातील की संदीप त्या चष्म्यातून संदीपनी बघू नये. सदावर्ते साहेब, आपण मुंबईकर आहात, तुम्हाला काय वाटतं मुंबई महानगरपालिका जवळपास 3-3.5 वर्षानंतर निवडणुका होत आहेत, ठाकरेंसाठी किती आव्हानात्मक आहे? त्याला जोडून एक प्रश्न आहे माझा, एक मराठी माणूस म्हणून तुम्हाला असं वाटतं का की ठाकरेंचा महापौर बसू नये? हिंदू राष्ट्र भारत हमारा मानने वाले है भाई. बंबई ये भारत की आर्थिक राजधानी है भाई. और उसके आगे भाई गुजराती भाई महापौर बने या बने यूपी वाला भाई या बने मराठी वाला भाई, इसका कोई मायना नहीं है भाई. और उसके आगे है भाई, इन दोनों की क्या है भाई राजकीय औकात है भाई? कोई औकात नहीं है भाई. फिर उसके आगे है भाई कि ये जिस तरह से आप सवाल कर रहे हैं कि बंबई में महापौर उद्धव का और राज का बनेगा भाई, ये भाई भाई के वोट के ऊपर नहीं बनेगा भाई, ये आवाम के वोट पे बनेगा भाई. ये बनेगा भाई श्रमजीवियों के वोट पर बनेगा भाई. ये बनेगा भाई उन श्रमवीरों के वोट पे. ये बनेगा भाई लाड़की बहन की महत्व पे. ये बनेगा भाई जो रास्ते, ये हम क्या बोलते हैं, ये ब्रिजेस, ये बनेगा भाई कोस्टल रोड, ये बनेगा भाई सेल्फ डेवलपमेंट पे बनेगा भाई. वोटिंग पब्लिक करेगा, कमल निशानी पे करेगा, बटन कमल का दबेगा. और मैं कहता हूं बंबई में भारतीय जनता पार्टी जो है और महायुति जो है, मैं ये कहूंगा कि थम मेजॉरिटी के साथ अपना महापौर बनाएंगी. तुम्ही आता 2 वेळा बंबई म्हणालात, पण हा. अलीकडच्या काळात ह्याच्यावर पण वाद झाला होता, मुंबई पण मुंबई म्हणावं, ह्याच्यावर पण राजकारण होतं. पण तुम्ही आता 2दा बंबई असं म्हणालात. देख भाई, बंबई है, मुंबई है या मुंबा नगरी है, ये सबकी है. ये कन्याकुमारी से कश्मीर तक जिन्होंने बंबई को आर्थिक राजधानी बनाने की पूरी पुरजोर कोशिश की उन सबकी है. त्याच्यामुळे फक्त मुंबई म्हणणंच काही जरुरी नाही. बॉम्बे बोलूंगा क्योंकि हमारा हाईकोर्ट आज भी ऑनरेबल बॉम्बे हाईकोर्ट है. डंके की चोट पे बोलूंगा बॉम्बे हाईकोर्ट. डंके की चोट पे बोलूंगा बॉम्बे हाईकोर्ट. कोई रोक नहीं पाएगा. हा जरा राजकारणाचा वाद, पण एक व्यक्ती म्हणून तुम्हाला 2 भाऊ 20 वर्षानंतर एकत्र आले, थोडा तरी आनंद बरं वाटलं असेल ना की 2 भाऊ तुम्हाला म्हणजे काय तुमच्या मला एक वाटतं त्या दोघांनी गळ्याला पडून रडलं पाहिजे आणि ते रडलेलं मीडियानं दाखवलं पाहिजे. अरे हे काय मला समजत नाही. काय 7 बाऱ्यावरली वाटणी आहे का? ते धुऱ्याचं जे 2 गुंठे तुला गेलं आणि 1 गुंठा मला आलं, हे राजकारण है भाई. इसको लोकतंत्र कहते हैं. भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने लोकतंत्र दिया है. हे घरातली वाटणी नाही आहे. त्याच्यामुळे ते दोघं आल्याचे मला एकही चित्र दिसलं नाही की दोघं एकत्र येऊन गळ्याला पडलेत आणि दोघांच्या डोळ्यातून अश्रू येतात. ते दाखवा ना. दाखवले का तुम्ही? आज मी एक पत्रकार परिषद पाहिली, संजू बाबा होते, त्याच्यानंतर उद्धव राज होते. त्या तिघांना मी पाहिलं तर मला एक गोष्ट जाणवली की उद्धव आणि राज दोघांच्या चेहऱ्यावर म्हणजे वात्र टिकेनं म्हणायचं तर 12 वाजलेले होते. 12 वाजले. दिसलं का तुम्हाला खळखळ? जसं कमळ खळखळ फुललेलं असतंय तसं दोघांमध्ये दिसलं का? तुम्ही पत्रकारांनीच ते बघावं आणि ठरवावं 12 वाजलेले होते की नव्हते. सदावर्ते साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत म्हणजे आजच्या या दोन्ही ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेनंतर खुदा पहाड और चुहा भी नहीं निकला असा हा संगम आहे. मी काय सांगितलं तुम्हाला की ह्या दोघा भावांच्या मिलनाला राजकारणाच्या दृष्टीनं, मतदानाच्या दृष्टीनं काही एक शून्य किंमत आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी त्यांच्या म्हणजे कॅल्क्युलेशन प्रमाणे जे म्हणले ते त्यांचं मत आहे. परंतु माझं मत आहे की या दोघांच्या मिलनाला, युती तर म्हणणं सोडा, मिलनाला शून्य किंमत आहे. सदावर्ते साहेब, प्रश्न असा पण आहे ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे
त्यांची जवळपास 25 ते 30 वर्ष सत्ता होती. तुम्हाला काय वाटतंय मुंबईसाठी ठाकरेंसाठी किती महत्त्वाची मला एक सांगा, आपण डोळसपणे विचार करावा. आपण बिलकुल म्हणजे बॉम्बेकर म्हणा, मुंबईकर म्हणा, मुंबानगरीकर म्हणा, मुंबईकर म्हणा, जे म्हणायचे ते म्हणा, परंतु मुंबईमध्ये जर देवेंद्रजींचा काळ आणि म्हणजे केंद्रातला मोदीजींचा काळ जर आपण बघितला तर ह्याच काळामध्ये म्हणजे जेव्हा हे कोविडच्या नंतरच्या काळामध्ये आपण रस्ते विकास बघा, मुंबईचं सेल्फ डेव्हलपमेंट बघा. आज बिल्डरच्या घशातून मुंबई बाहेर पडत आहे. आज सेल्फ डेव्हलपमेंटकडे चालली आहे मुंबई. आज म्हणजे झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन सुद्धा माननीय आमदार श्री प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली बऱ्यापैकी चाललेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की मुंबई अशी जी आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळते, तशी मुंबई उद्धव मुख्यमंत्री असताना त्यानं तर घराच्या बाहेरच निघाला नव्हता उद्धव, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही मुंबई तुम्ही पाहिली होती का? ही मुंबई आहे. आज रोजगार वाढलाय. तुम्हाला रोजगार कसा वाढला एक लक्षात ठेवा. रोजगार ह्यांच्यामुळे मिल्स बंद झाल्या, परंतु आज आपण जर कॉल सेंटर्सची संख्या बघितली, कॉल सेंटर्सची तुलनात्मक सॅलरीज बघितल्या, आज जर आपण इतर सर्व्हिस एजन्सीज बघितल्या, आज आपण जर देवेंद्रजीच्या काळामध्ये विद्यापीठांची रचना बघितली, अफिलिएशन बघितलं, इंटरनॅशनल अफिलिएशन बघितलं, तर हे सगळं कॅल्क्युलेटिव्ह आहे. फक्त टन आणि टोलवर बोलायचं, कॉन्ट्रॅक्टवर बोलायचं, यानं कॉन्ट्रॅक्ट किती घेतलं, त्यानं कॉन्ट्रॅक्ट किती घेतलं, हेच आपली छडी लावून मेजरमेंट करायचं, हेच धंदा होता यांचा. या धंद्याच्या व्यतिरिक्त यांनी काय एखादी गोष्ट आहे का तुमच्या दाखवण्यामध्ये की यांनी सिद्ध केली म्हणून? टोलमध्ये यांनी सिद्ध केलं का? ब्रिजमध्ये यांनी सिद्ध केलं का? परवा हे कॉन्ट्रॅक्ट याला मिळालं त्याला मिळालं त्याच्यामध्ये यांनी सिद्ध केलं का? त्याच्यामुळे हे बाष्कळ बोलणं आहे यांचा. जे काही मुंबईत विकास झाला ते देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली झाला असं माझं ठाम मत आहे. मी मतदार आहे आणि माझं ठाम मत आहे. सर आम्ही काय म्हणतात कोस्टल रोड तर ठाकरेंनी बांधला, उद्धव ठाकरेंची संकल्पना त्यावेळेस त्यांचा महापौर होता. आता त्यांची काय काय संकल्पना होती उद्धव ठाकरेची, हे उद्धव ठाकरेच्या जेव्हा एकूण चरित्राचा किंवा जीवनाचा अभ्यास करेल तेव्हा समजेल. एकच संकल्पना होती, घरामध्ये मुख्यमंत्री होता आणि काय संकल्पना असणार आहे? घरातच होते मुख्यमंत्री, कधी बाहेर आलते का मुख्यमंत्री? आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळं हे सगळ्या वल्गना आहेत. मला त्या वल्गनांमध्ये जायचं नाही, परंतु आज जे युती आहे ती पोरकट युती आहे. राज ठाकरेंचं जे म्हणणं आहे की महापौर मराठीचा होणार, या मागणीकडे कसं बघताय? कारण की रास्त मागणी वाटत नाही का तुम्हाला? नाही, मला एकीकडे महापौर मराठी असावा असं म्हटलं जातं, दुसरीकडे आशिष शेलार म्हणतात की महापौर हिंदू होणार नाही. बरोबर आहे. हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारा हिंदू महापौरच असला पाहिजे. हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारा हिंदूच असला पाहिजे आणि त्याच्यामुळे भाषेच्या आधारावर महापौर ठरू नये, तर हिंदुत्वाच्या आधारावर महापौर ठरला पाहिजे आणि हिंदुत्वाच्या आधारावरच लोक मतदान करतील, भाषेच्या आधारावर करणार नाहीत. मग तो हिंदू आपण आपल्या हाताने चौकट करून त्या हिंदूला कडघऱ्यात उभं करू नये. सगळेच हिंदू आहेत, कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंतचे, आणि ते जे मुंबईमध्ये मतदार आहेत, जे मुंबईतले रहिवासी आहेत, त्यांच्यापैकी कुणी होऊ शकतो. मग ते गुजराती असो, तो उत्तर भारतीय असो की मराठी असो. सर मग काश्मीर ते कन्याकुमारीमध्ये मुस्लिम पण येतात, मुस्लिम महापौर झाला तर नाही, हिंदू राष्ट्र भारत हमारा मानतात का? हिंदू राष्ट्र भारत हमारा मानतात का? जे मुसलमान हिंदू राष्ट्र भारत हमारा मानतात त्यांच्या बाबतीमध्ये चर्चा होऊ शकते. असे किती लोक आहेत नावं सांगा मला तुम्ही. त्याच्यामुळे हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणाराच हिंदू महापौर होईल याची खात्री आहे. सर, एक छोटासा प्रश्न होता. आकाशजी म्हणाले की मुंबईतला मिल्स त्या काळात बंद झाला आणि तो काळ आपण पाहिला तर शिवसेनेच्या उदयाचा तो काळ होता. हो. की बाळासाहेबांचं पण राजकारण पाहिलं असेल, आज राज उद्धव ठाकरेंचं राजकारण पाहत आहे. कशी तुलना कराल राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचा जो काळ होता? मला बाळ ठाकरेंच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये मी फार म्हणजे कौतुकानं काही म्हणत नाही, कारण मला बाळ ठाकरेंचं राजकारण हे मला कौतुकास्पद वाटत नाही. बाळ ठाकरेंचं राजकारण तत्कालीन व्यवस्थेला म्हणजे ज्या प्रकारे मुंबईमध्ये एक म्हणजे जे दाऊदचा काळ होता त्या काळामध्ये हिंदूंना एकत्र आणून हिंदूंची परिभाषा किंवा हिंदूंच्या बाबतीत जे बोलले तिथपर्यंत बाळ ठाकरेंचं ठीक आहे. परंतु त्यानंतरचं जे बाळ ठाकरेंचं जे काही राजकारण होतं
ते उठाव पुंगी काय ते लुंगी बजाव. पुंगी वगैरे त्या प्रकारचं राजकारण भारतीय संविधान मुभा देत नाही. आणि मला असं वाटतं की त्यामुळेच बाळा ठाकरेंच्या राजकारणाचा त्यांच्याच हयातीमध्ये अस्त झाला. सदावर्ते साहेब, शेवटचा प्रश्न आहे. तुमच्या शेजारी एक खुर्ची आहे ज्याची प्रतिकृती कमळ चिन्हाच्या आधारित आहे. काय गणित काय आहे नेमकं? नाही ते आर्टिस्ट आहेत, ते आर्टिस्टचं काम आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे प्रशंसक आहेत म्हणून विचारला प्रश्न. नाही हे बघा, एक लक्षात ठेवा, ही इज माय चीफ मिनिस्टर. ही इज माय चीफ मिनिस्टर. ही इज माय चीफ मिनिस्टर. आय हॅव टू बी प्राऊड ऑफ द चीफ मिनिस्टर. मी महाराष्ट्राचा, मी त्यातल्या त्यात मुंबईचा, महाराष्ट्राचा, देशाचा, हिंदुस्थानचा नागरिक आहे. त्याच्यामुळे मला माझ्या मुख्यमंत्र्यांचा अभिमान आहे. आय एम प्राऊड टू से ऑनरेबल देवेंद्रजी इज माय चीफ मिनिस्टर. देवेंद्रजी इज माय चीफ मिनिस्टर. देवेंद्रजी इज माय चीफ मिनिस्टर.